आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आहेत। तुम्ही काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदेमध्ये नीलम गोरे यांच्यावरती तुम्ही आरोप केलेले आहेत की अशोक खरात आणि नीलम गोरे यांचे संबंध आहेत। हे संबंध किती वर्षांपासूनचे होते, त्यांना मंत्रिपद मिळावं म्हणून सुद्धा त्या भविष्य बघण्यासाठी तिकडे गेलेल्या होत्या, किती वेळा यांच्यामध्ये भेटी झालेल्या आहेत, त्याचे काही पुरावे आहेत? विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे या जबाबदार पदावर आहेत, संविधानिक पदावर आहेत आणि अशोक खरातला ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून ओळखतात। कोरोनाच्या काळाच्या आधी जेव्हा एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये जेव्हा त्या नाशिकला मुक्कामाला होत्या पाथर्डी फाट्याला, तेव्हा अशोक खरात हा स्वतः नीलम गोरेंना जे आहे त्या हॉटेलमध्ये भेटायला गेला होता। जेव्हा आमदारकीसाठी जेव्हा काही नावं येत होती त्यावेळेला सुद्धा कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे ज्या आहेत त्या अशोक खरातला हात दाखवायला ज्या आहेत त्या गेलेल्या होत्या आणि जेव्हा त्यांना मंत्रिपद हवं होतं, मंत्रिपद पाहिजे म्हणून अशोक खरातला भेटायला त्या परत कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये ज्या आहेत त्या नीलम गोरे ज्या आहेत त्या तिथे गेलेल्या आहेत। तुम्ही असं म्हणालात की ही माहिती जी आहे ती त्यांच्या संपर्कामधल्या एका व्यक्तीकडून आली, तो व्यक्ती नक्की नीलम गोरेंसोबत काय करायचा? हे बघा, नीलम गोरेंसोबत जे आहे ते अनेक व्यक्ती असतात, अनेक महिला असतात, कारण त्या पक्षाच्या नेत्यासुद्धा आहेत। त्यामुळे त्यांच्याबरोबर ज्या ज्या व्यक्ती असायच्या किंवा ज्या जवळच्या व्यक्ती आहेत त्यांनीच ही मला माहिती दिलेली आहे। त्यामुळे मला वाटते की त्यांचं नाव घेणं किंवा कुणी ही माहिती सांगितली हे सांगण्यापेक्षा जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा त्या व्यक्तीला मी समोर आणेन। या सगळ्या संदर्भामध्ये तुम्हाला पुरावे मागितले जातील की नीलम गोरे यांच्यासोबतचे काही फोटो जे आहेत ते अशोक खरात सोबत आहेत का, किंवा एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये जी भेट झाली तिथला काही पुरावा आहे का, की जेणेकरून तुम्ही आज पत्रकार परिषद मांडली मात्र त्या एका संविधानिक पदावरती होत्या, त्यांचा आमदारकीचा जो विधान परिषदेचा कार्यकाळ जो आहे तो संपलेला आहे, कायदेशीर नक्की पुरावे ज्यावेळेस समोर मांडण्याची वेळ येईल त्यावेळेस काय सांगा? अगं, एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये जेव्हा त्या कोरोना काळाच्या आधी तिथं भेटलेल्या आहेत, मला वाटतं की त्याचे जे काय आहे ते CCTV फुटेज त्या हॉटेलकडे मागणं गरजेचं आहे आणि मग ही भेट फक्त भविष्य बघण्यासाठी किंवा जे आहे ते खरातला भेटण्यासाठी होती का, त्याचे काही आर्थिक देवाणघेवाणीचे जे काही संबंध आहेत किंवा हवाला रॅकेट समोर येतं आहे, मध्यंतरी त्याला जे रिव्हॉल्व्हरचं लायसन्स देण्यात आलं मग त्याची शिफारस करायची होती, या सगळ्याचा संबंध जो आहे तो कुठंतरी राजकीय नेत्यांशी संबंधित येतो। त्यामुळे याची चौकशी किंवा एक्सप्रेस इनमधले हॉटेलचे जे काय आहे ते CCTV फुटेज ही सगळी माहिती आता SITनं घेणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भामध्ये जे काही निष्पन्न होईल त्यानुसार जी आहे ती कारवाई करणं। असं म्हणतंय की त्या व्यक्तीनं माहिती दिली की नीलम गोरे जे आहेत ते त्यांना भेटायला गेलेल्या होत्या किंवा भविष्य बघत होत्या, मात्र दुसऱ्या बाजूला थेट राजकीय नेत्यांसोबत त्यांचे फोटो आहेत, मग ते एकनाथ शिंदे असतील, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील, मग देवेंद्र फडणवीस असतील, बऱ्यापैकी राजकारण्यांसोबत त्यांचे फोटो आहेत। एक खासदार तर थेट अर्ज भरताना आपण पाहिलं की फोटो पाहायला मिळाला। तुम्ही असं म्हणताय की सांगण्यातल्या म्हणजे नीलम गोरेंची माहिती सांगितली म्हणून तुम्ही त्यांच्यावरती आरोप करता, ज्यांचे फोटो आहेत त्यांचं काय? हे बघा, ज्यांचे फोटो आहेत त्यांची तर चौकशी होणारच आहे, ज्यांचे त्याच्याशी काही संबंध आहेत त्यांना जे आहे ते पोलीस बोलवणारच आहेत, परंतु असं काही 39 आमदारांची जेव्हा नावं येत होती, जेव्हा ज्यांचे फोटो नाहीत, ज्यांचे पुरावे समोर आलेले नाही आहेत, त्यांची कुणाचीच नावं समोर येत नव्हती आणि मग आता नीलम गोरेंच्या बाबतीत म्हणजे नीलम गोरे आता अधिवेशन सुरू होतं, अधिवेशनाच्या वेळेला त्यांच्या पक्षातल्या काही नेत्यांवर ज्या पद्धतीनं साताऱ्याला गोंधळ झाला त्या बाबतीत मात्र त्या कारवाई करताना दिसल्या, म्हणजे अगदी त्यांचे अधिकार नसताना सुद्धा काही आदेश देताना दिसल्या। मग जेव्हा महिला लैंगिक शोषणाचा मुद्दा आला, विकृत अशोक खरात अधिवेशनाच्या वेळेला अटकेत होता आणि हे लैंगिक शोषण झालेलं आहे त्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना 2 ओळीचं पत्र पण लिहिलं नाही, तक्रारही केली नाही, तुम्ही एकनाथ शिंदेंकडेही काही मागणी केली नाही किंवा उपसभापती म्हणून तुम्ही जे आहे ते तुम्ही त्यावर कुठली प्रेस नोट किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकरणात नीलम गोरेंच्या प्रेस नोट येतात, या प्रकरणात का प्रेस नोट आली नाही? मग ह्या फक्त अशोक खरात बरोबर भविष्य दाखवायला जात होत्या का ह्याचे जे काही आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध, त्याला रिव्हॉल्व्हर देण्यात आली, त्याचं जे हवालाचं रॅकेट येतंय किंवा अनेक ज्या काही गोष्टी समोर येत आहेत त्यामध्ये या राजकीय नेत्यांचा काही संबंध आहे का, याची चौकशी आता SITने करणं गरजेचं आहे। की नीलम गोरेंवरती कारवाई व्हावी, मात्र कारवाई करत असताना आपल्याकडे एखादा पुरावा लागतो किंवा तक्रार लागते, नीलम गोरेंच्या विरोधात अजूनही कुणी तक्रार दिलेली नाही, जर ती व्यक्ती तुमच्याकडे आलेली आहे तर त्या व्यक्तीला घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाणार का किंवा तक्रार देणार का? तक्रार दिल्यानंतर पुढची कारवाई होऊ शकते, नक्की आता या सगळ्या प्रकरणामध्ये नीलम गोरेंवर काय कारवाई व्हावी? म्हणजे त्यांचे आता एकनाथ शिंदेच्या त्या पक्षामध्ये आहेत, एकनाथ शिंदेकडे तुमची तक्रार असणार आहे का, किंवा जी व्यक्ती तुमच्याकडे माहिती घेऊन आलेली होती त्या व्यक्तीला घेऊन तुम्ही एकनाथ शिंदेना भेटणार? हे बघा, माझ्याकडे जी व्यक्ती तक्रार घेऊन आलेली होती, जी या प्रत्येक भेटीमध्ये
नीलम गोरे यांच्याबरोबर उपस्थित होती आणि त्या संदर्भात मला वाटते की पक्षाचे त्यांचे जे नेते आहेत एकनाथजी शिंदे जे राज्याचे उपमुख्यमंत्री पण आहेत त्यांनी कारवाई करावी अशा पद्धतीची जी आहे ती मी मागणी करणार आहे. आणि ज्या वेळेला तसं काही वाटेल की याच्यामध्ये जे आहे ते पुरावे देणं गरजेचं आहे, साक्षीदार देणं गरजेचं आहे, त्यावेळेला माझ्याकडे ज्यांनी पुरावे दिले किंवा ही माहिती आणून दिली त्यांना घेऊन मी पोलीस स्टेशनला पोहोचेन. तुम्ही 3 भेटींचा उल्लेख केला की त्या 3 भेटी नक्की कुठे झालेल्या होत्या आणि कशासाठी झाल्या? एक जी भेट आहे ती कोरोना काळाच्या आधी एक्सप्रेस इन नावाचं जे हॉटेल पाथर्डी फाट्याला नाशिकला आहे तिथे नीलम गोरे मुक्कामाला थांबलेल्या होत्या. तिथे अशोक खरात जो आहे तो स्वतः नीलम गोरेंना भेटायला गेलेला होता. ती एक भेट जी आहे ती मी सांगितलेली आहे. त्यानंतर त्यांच्या विधान परिषदेच्या आमदारकीबाबत जे आहे ते हात दाखवण्यासाठी किंवा त्यांची नावं जेव्हा अनेक वेगवेगळी चर्चेला येत होती त्यावेळेला कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये जे आहे त्या खरातला भेटायला गेलेल्या होत्या. आणि त्याच वेळेला जेव्हा त्यांना मंत्रिपद पाहिजे होतं, मंत्रिपदासाठी त्या रेसमध्ये होत्या, त्यावेळेला ते मंत्रिपद मिळावं यासाठी सुद्धा कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये त्या खरातला भेटायला गेलेल्या होत्या. जी व्यक्ती सोबत होती, शेवटचा प्रश्न आहे, त्या व्यक्तीकडं तारखांची काय नोंद आहे का की किती सालामध्ये हे सगळं घडलं? आणि जर समजा भेटायला गेले असतील जर ते त्यांच्यासोबत आहेत तर त्यांच्यासोबत काय फोटो व्हिडिओज त्यांच्याकडे आहेत? हे बघा, फोटो आतापर्यंत नीलम गोरेंचे कुठेही बाहेर आलेले नाहीत. नाही, त्या व्यक्तीकडे आहेत का की जे व्यक्ती माहिती घेऊन आलेला होता त्या व्यक्तीकडे फोटो आहे? परंतु ज्या व्यक्ती किंवा ज्या महिला जे पुरुष त्यांच्याबरोबर होते ते स्वतः त्या भेटीचे जे आहेत ते साक्षीदार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे जे काही पुरावे असतील ते जेव्हा कधी योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही समोर हजर करू. नाही, मात्र मग तुम्ही त्यांच्या माहितीवरती विश्वास ठेवला असं म्हणावं लागेल? नाही, माहितीवर विश्वास ठेवण्यापेक्षा या सगळ्या घटनेचे साक्षीदार ती व्यक्ती असल्यामुळं मला वाटतं की पुढे त्या घटनेच्या साक्षीदारालाच जर बोलवलं गेलं तर सगळ्याच गोष्टी समोर येतील. आपण पाहतोय की नीलम गोरे यांच्यासोबत जी व्यक्ती उपस्थित होती त्या व्यक्तीने ही सगळी माहिती मला दिली अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाईंनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन सुशांत सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.